नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. माणगाव तालुका प्रेस क्लबचा प्रथम वर्धापन दिन सोहळा नुकताच पार पडला. यावेळी तळा येथील ज्येष्ठ पत्रकार किशोर पितळे यांना अध्यक्ष प्रशांत गोपाळे आणि कोकण विभागीय सचिव मनोज खांबे यांच्या हस्ते सपत्नीक जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यावेळी व्यासपीठावर महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, माणगावच्या नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे, उपनगराध्यक्षा रिया उभारे, माजी कुलसचिव विकास गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजभाऊ ठाकूर, पंचायत समिती सभापती विलास शिंदे, उपसभापती मनीषा मालोरे, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, विभागीय सचिव मनोज खांबे, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे, माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, संजय ढवळे, अलका केकाणे, संगीता बक्कन, जिल्हा परिषद सदस्य दिनेश हरवणकर, अविनाश नलावडे, दिशा जाधव, काका नवगणे, रवींद्र मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना किशोर पितळे भावूक झाले. ते म्हणाले, 30 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मिळालेला हा पहिला पुरस्कार आहे. माणगाव प्रेस क्लबने माझ्या कामाची दखल घेतली, त्याबद्दल मी ऋणी आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ अबाधित ठेवण्यासाठी युवा पिढीनं पत्रकारितेत येणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यांनी हा मिळालेला सन्मान ज्येष्ठ पत्रकार कैलासवासी नारायणराव मेकडे आणि मनोज घोसाळकर यांना समर्पित केला. या पुरस्कार सोहळ्यासोबतच वृत्तपत्र विक्रेते, वन्यजीव अभ्यासक, उद्योजक, समाजसेवक आणि स्वच्छता दूत अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला. हा संपूर्ण सोहळा मुख्य संघटक पद्माकर उभारे, अध्यक्ष संतोष सुतार, गौतम जाधव, हरेश मोरे आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या सहकार्याने यशस्वी झाला. की पत्रकारांचे एक ठराविक दिवस असतात. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे किंवा आपला पत्रकार दिन जो असतो त्या निमित्ताने असेल, अशा पद्धतीचे त्यांचे जे कार्यक्रम असतात ते एका छताखाली हे त्यांना घेण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरतात. आणि माणगाव हे तसं पाहायला गेलं तर मध्यवर्ती ठिकाण आहे. दक्षिण रायगडचं तर हेडक्वार्टर म्हणून माणगाव आहे, कारण महाड, कोल्हापूर, पलीकडे श्रीवर्धन, म्हसळा, तळा, रोहा असेल, त्या बाजूला सुधागड असेल, या सगळ्याचं एक मध्यस्थी ठिकाण म्हणजे माणगाव आहे. त्यामुळे तिथं पत्रकार भवन हे उपलब्ध करून देणं पुढच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे महत्त्वपूर्ण आहे. आता माझ्या कालावधीमध्ये आम्ही अतिरिक्त जिल्हाधिकारी ॲडिशनल पोस्ट आपण माणगावसाठी मागणी करत आहोत. म्हणजे आता जे ललित होतं ते दर गुरुवारी किंवा बुधवारी येतात, त्याच्या ऐवजी इथं स्टेशन एक ती पदाची निर्मिती करून आम्हाला मिळावं अशी मागणी आम्ही महसूल मंत्री म्हणून आदरणीय बावनकुळे साहेबांना केलेली आहे. आणि मला खात्री आहे की दक्षिण रायगडच्या भागामध्ये ते उपलब्ध झाल्यानंतर शासकीय कामांना आणखी गती त्या निमित्ताने मिळणार आहे. आणि ह्या सगळ्या दृष्टिकोनातून एक पत्रकार भवन इथं असणं हे मला निश्चितपणाने मी तुमच्या त्या मागणीला दुजोरा देते. आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून मला जे काही त्यामध्ये करता येईल हा निश्चित माझा त्या निमित्ताने प्रयत्न राहील. पुन्हा एकदा आपण मला कार्यक्रमाच्या निमित्ताने आमंत्रित केलं. आपल्याला मनापासूनच्या मी शुभेच्छा देते. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे अधिक वेळ जरी मला या ठिकाणी राहता येत नसेल तरीही ज्या ज्या सन्मानार्थींना आपण आज या ठिकाणी सन्मानित करणार आहात मी त्यांना मनापासूनच्या शुभेच्छा देते. आणि हा आपल्या प्रेस क्लबच्या वतीने दिलेला पुरस्कार हा ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपण कार्यरत आहात त्या त्या क्षेत्रामध्ये आपण जे काही काम करत आहात त्याच्यामध्ये आणखी उत्तम भरारी आपण घ्यावी हे प्रोत्साहन देण्यासाठी दिला गेलेला हा पुरस्कार आहे. त्यामुळे आपली ही वाटचाल यशस्वीरित्या अशी सुरू राहावी अशा सदिच्छा त्या निमित्ताने मी देते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज मला गेल्या 30 वर्षाच्या नंतर प्रतीक्षेमध्ये हा पहिला जीवन गौरव पुरस्कार मिळाला. तो रायगड माणगाव प्रेस क्लबच्या वतीने देण्यात आलेला आहे. हे खरोखर त्यांना धन्यवाद देतो की माणगाव तालुका प्रेस क्लबने केलेला आहे. आज खरोखर माझ्या जीवनात सार्थक झालं तसे मी हा पुरस्कार मिळताना मला खूप आनंद होतो, अत्यानंद होतो. गेले कित्येक वर्ष त्या प्रतीक्षेमध्ये होतो. मला मिळेल का नाही, मिळेल का नाही याची प्रतीक्षा मात्र आपण कर्तव्य आपण करत असतो. पण मात्र माणगाव प्रेस क्लबवाल्याने कुठल्याही प्रकारची काही न करता मला एक अचानक
आनंददायी बातमी दिली आणि माझ्याकडे 8 दिवसापूर्वी आले आणि ते तुला घेऊन मी पुस्तक देतोय, तुम्हाला कोणत्या परिस्थितीत कसं राहायलाच लागेल. त्यामुळे खूप अत्यानंद झाला. मी मांडगाव प्रेस क्लबचे आभारी आहे, धन्यवाद देतो. हा दिलेला पुरस्कार जो आहे तो कैलासवासी नारायणराव वेगळे यांच्या प्रेरणेतून मी तयार झालो. नारायणराव वेगळे नेहमी म्हणायचे, आम्ही त्या काळामध्ये भरपूर पत्रकारिता केली, तर या काळामध्ये तुमच्यासाठी मुलं तयार व्हायला पाहिजे. एक त्यांनी मला प्रेरणा दिली. एक छोटीशी बातमी मी त्यांच्याकडे दिली तयार करून, आणि त्यावेळेला मला म्हणाले, आणि त्यांनी पहिली बातमी ही त्यांचा असणारा पेपर रायगड टाइम्सला दिली होती, पण रायटिंग हे माझं होतं. आणि बघितल्यानंतर त्यांनी खरोखर सांगितलं, किशोर तू चांगला लिहितोस, तू पत्रकारिता सुरुवात कर, माझा तुला सपोर्ट असेल. नंतर माझे गुरु हे जे आहेत कैलासवासी मनोजजी घोसाळकर यांनी मला पत्रकारिता कशी करायची, बातमी कशी लिहायची, अधिकाऱ्यांना धारेवरती कसं धरायचं, पुढारी लोकांना कसे धरायचे, त्याचे ज्ञानाची त्यांनी मला शिकवलं आणि त्या मार्गातून चालत आलो. हा जो मिळालेला मला पुरस्कार जो आहे तो अतिशय माझ्या आयुष्यातला हा पहिलाच पुरस्कार मिळालेला आहे. आणि हा जो पुरस्कार जो आहे तुम्ही या दिवंगत नारायणराव वेगळे आणि मनोज घोसाळकर यांना मी समर्पित करतो. तुम्ही मला सन्मानित केलं त्याबद्दल मी प्रेस क्लब तर्फे तुम्हाला धन्यवाद देतो. जय जय महाराष्ट्र. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.